माध्यमिक शाळातील कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं. राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रियेतून अतिरिक्त ठरले व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीतील शिक्षणाधिकारी स्तरावरील ऑथरायझेशन टॅब बंद असल्यामुळे शाळांकडून वेतन बिलं सादर होत नसल्यानं कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यास अडचण निर्माण झाली. दरम्यान वेतन रखडल्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. सध्या ऑथरायझेशन टॅब बंद असल्यामुळे वेतन बिलं शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर होत नाहीत. त्यामुळे संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांचं आर्थिक नियोजन विस्कळीत झालंय. हा टॅब पूर्ववत सुरू करून वेतन प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून होते आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे शिक्षणाधिकारी ऑथरायझेशन टॅब बंद झाल्यामुळे थांबलेले आहे. त्याबाबत शासन स्तरावर तो टॅब सुरू करून अतिरिक्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित काढावे, जेणेकरून ज्या सर्व आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 400 ते 500 शाळांचं अद्याप वेतन या ऑथरायझेशन टॅबमुळं थांबलेला आहे. तरी तो टॅब शासनानं त्वरित सुरू करून त्या कर्मचाऱ्यांचं वेतन अदा करावं, जेणेकरून ही प्रक्रिया वेतनाची सुरळीत सुरू होईल. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.